नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर चर्चा करणार आहोत जे म्हणजे फक्त गुंतवणुकीबद्दल नाहीये, तर ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर पण खूप परिणाम करतं. आपण बोलतोय जॉर्ज सोरोस यांच्या दी अल्केमी ऑफ फायनान्स बद्दल. हो, दी अल्केमी ऑफ फायनान्स खूप गाजलेलं पुस्तक आहे हे. अगदी. आपल्याकडे हे पुस्तक आहे आणि त्यावरचे काही लेख पण आहेत. तर आजचा आपला उद्देश हाच आहे की यातून सोरोस यांचा बाजाराकडे किंबहुना जगाकडेच बघण्याचा जो एक वेगळा दृष्टिकोन आहे तो समजून घ्यायचा. बरोबर. आणि सोरोस हे नाव तसं थोडं वादग्रस्तही राहिलंय नेहमी. हो, ते आहेच. पण एक अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून त्यांची ओळख मात्र म्हणजे कोणी नाकारू शकत नाही. नक्कीच. आणि हे पुस्तक म्हणजे असं काही टिप्स देणारं वगैरे नाहीये. म्हणजे हे घ्या आणि श्रीमंत व्हा असं नाहीये. नाही. उलट थोडं गुंतागुंतीचं आहे, तात्विक आहे. पण त्यातला जो मूळ विचार आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. कदाचित तो आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. अच्छा. चला तर मग बघूया काय आहे हा विचार. सुरुवात कुठून करायची? बहुतेक अर्थशास्त्र एका पायावर उभा आहे, एफिशियंट मार्केट हायपोथेसिस. हो, कार्यक्षम बाजाराची संकल्पना. म्हणजे काय की बाजारातल्या किमती, समजा शेअरची किंमत, त्यात त्या क्षणाची सगळी माहिती आलेली असते. बाजार एकदम हुशार आहे, सगळं गणित बरोबर मांडतो, असं काहीसं. अगदी. सगळं काही प्राइस्टीन आहे असं म्हणतात. पण जॉर्ज सोरोस म्हणतात असं अजिबात नसतं. नाही. का नाही? बाजार अजिबात कार्यक्षम किंवा अगदी तार्किक नसतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याचं कारण ते एका शब्दात सांगतात, रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी. हो, हीच संकल्पना म्हणजे या पुस्तकाचा काय म्हणतात त्याला, गाभा आहे, आत्मा आहे. ओके. रिफ्लेक्सिव्हिटी हा शब्द जरा जड वाटतोय. पारंपरिक विचार काय असतो की गुंतवणूकदार बाजाराकडे त्रयस्थपणे बघतात, माहिती घेतात, निर्णय घेतात. बरोबर. निरीक्षक म्हणून. पण त्यांच्या वागण्याने बाजार किंवा वास्तव बदलत नाही, बरोबर, असं मानलं जातं. बरोबर. पण सोरोस हे नाही मानत. अजिबात नाही. ते म्हणतात की निरीक्षक आणि निरीक्षणातली वस्तू यांच्यात एक दुतर्फी संबंध आहे. म्हणजे गुंतवणूकदार फक्त बघत नाहीयेत, ते स्वतः त्या वास्तवाचा एक भाग आहेत. त्यांच्यामुळे वास्तव बदलतं, एक फीडबॅक लूप तयार होतो. फीडबॅक लूप हे कसं काम करतं? 2 भाग आहेत यात. पहिलं म्हणजे आपली जी समजूत आहे, म्हणजे आपल्याला काय वाटतं त्याचा परिणाम आपल्या निर्णयांवर होतो. समजा मला वाटलं ही कंपनी चांगली चालेल, तर मी शेअर्स घेईन. हे तर सोपं आहे, स्वाभाविक आहे. दुसरा भाग काय? दुसरा भाग जास्त महत्वाचा आहे. आपण जे निर्णय घेतो, म्हणजे खरेदी विक्री करतो, त्याने फक्त आपलं खातं नाही बदलत, तर खुद बाजार बदलतो. म्हणजे शेअर्सची किंमत बदलते किंवा कंपनीची परिस्थिती पण बदलू शकते. अच्छा. आणि हे बदललेलं वास्तव आहे ना, ते परत आपल्या सुरुवातीच्या समजुतीवर परिणाम करतं. हे चक्र असं सतत फिरत राहतं. म्हणजे आपण जे विचार करतो त्यानेच वास्तव बदलतं. ही कल्पनाच वेगळी आहे. उदाहरण देता येईल का एखादं? बाजाराशी संबंधित नसलं तरी चालेल. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एका विद्यार्थ्याला शिक्षकाने सांगितलं, अरे तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे. कदाचित ते खरं असेल, नसेलही, फक्त प्रोत्साहन असेल. ओके. पण त्या विद्यार्थ्याचा विश्वास बसला. त्याला वाटलं, हो का, खरंच माझ्यात क्षमता आहे. मग तो जास्त अभ्यास करू लागला, जास्त लक्ष देऊ लागला. आणि मग काय झालं? त्याचे मार्क खरंच सुधारले. तो हुशार विद्यार्थी बनला. म्हणजे सुरुवातीच्या एका समजुतीने, जी कदाचित पूर्ण खरी नव्हती, त्याने कृती केली आणि वास्तव बदललं. ही झाली रिफ्लेक्सिव्हिटी. वाव, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्या समजुती वास्तवाला घडवतात सुद्धा. पण एक मिनिट, आपली समजूत नेहमी बरोबर असते का? अगदी बरोबर प्रश्न. इथेच दुसरी संकल्पना येते, फॉलिबिलिटी. फॉलिबिलिटी म्हणजे चूक होण्याची शक्यता. माणूस म्हणून जगाबद्दलची आपली समज नेहमीच अपूर्ण असते. आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही पूर्वग्रह असतात. आपण पक्षपाती असतो. अनेकदा आपण चुकतो. हो, हे खरंय. कुणीच परफेक्ट नाही. पण गंमत म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपलं बरोबर आहे. बरोबर. तर आपली ही चूक करण्याची शक्यता म्हणजे फॉलिबिलिटी आणि वास्तवाला बदलण्याची क्षमता म्हणजे रिफ्लेक्सिव्हिटी, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की काय होतं? की मग बाजारात खरी गंमत सुरू होते. जेव्हा लोकांची ही चुकीची किंवा अपूर्ण समजूत, फॉलिबिलिटी, त्यांच्या कृतींमधून बाजारावर परिणाम करते, रिफ्लेक्सिव्हिटी, तेव्हा एक जबरदस्त ट्रेंड तयार होतो. तो एकतर स्वसमर्थक असतो, म्हणजे वाढतच जातो, किंवा मग कोसळतो, किंवा स्वनुकसानकारक असतो, म्हणजे कोसळत जातो. हेच रिफ्लेक्सिव्हिटी आणि फॉलिबिलिटीचं मिश्रण बाजाराचा खरं इंजिन आहे,
असं सोरोस म्हणतात. हेच बाजाराला कधीच स्थिर राहू देत नाही आणि यातच संधी आणि धोके दोन्ही आहेत. आणि याचमुळे बाजारात ते मोठे बूम आणि बस्ट सायकल्स येतात, म्हणजे तेजी आणि मंदीच्या लाटा. अगदी बरोबर. ही फीडबॅक लूपच त्यांना जन्म देते आणि मोठी करते. आपण .com बबलचं उदाहरण घेऊया का? साधारण 2000 सालचं. हो, चालेल. सांगा ना कसं लागू होतं हे इथे? तेव्हा काय होतं, एकीकडे खरं वास्तव होतं, इंटरनेट हे एक भारी तंत्रज्ञान आहे, त्यात खूप क्षमता आहे. हे झालं मूळ वास्तव. पण यावर एक मोठा गैरसमज फार झाला होता. तो म्हणजे ज्या कंपनीच्या नावात .com आहे ती म्हणजे अब्जावधी कमावणारच, भले ती आता तोट्यात का असेना. अच्छा, हा होता गैरसमज. हो. मग काय झालं, लोकांनी हे .com स्टॉक्स घ्यायला सुरुवात केली. कारण त्यांना वाटलं हे भविष्यात खूप वाढणार. म्हणजे गैरसमजावर आधारित कृती. बरोबर. मग शेअरचे भाव वाढायला लागले. भाव वाढलेले बघून लोकांचा विश्वास अजूनच वाढला की अरे वा, आपलं बरोबरच होतं. मग अजून लोक आले बाजारात. मीडियात पण चर्चा सुरू झाली. कंपन्यांनी पण याचा फायदा घेतला. अजून भांडवल उभारलं, विस्तार केला, भाव अक्षरशः आभाळाला भिडले. इथे लोकांचा गैरसमज एक नवीन पण टकलादू वास्तव तयार करत होता. हा झाला बूम फेज. पण हे कायम टिकणारं नव्हतं. नाहीच. शेवटी काय होतं, ती कल्पना आणि जमिनीवरचं वास्तव यातलं अंतर खूप वाढतं. कंपन्या अजूनही नफा कमवत नव्हत्या. मग एखादी ठिणगी पडते समजा, व्याजदर वाढले किंवा एखादी मोठी बातमी आली, काहीतरी होतं आणि तो गैरसमज कोसळायला लागतो, फुगा फुटतो. आणि मग चक्र उलटं फिरतं, बस्ट फेज. अगदी. ट्रेंड उलटला की तीच रिफ्लेक्सिव्ह लूप विरुद्ध दिशेने काम करते. आता लोकांमध्ये नवीन गैरसमज पसरतो. अरे, या सगळ्या कंपन्या बोगस आहेत, कवडी मोल आहेत. बापरे, म्हणजे भीती पसरायला लागते. हो. मग लोक घाबरून विकायला लागतात, भाव कोसळायला लागतात. कोसळणारे भाव बघून लोकांना वाटतं, बघ, मी बरोबरच विचार करत होतो. अजून भीती, अजून विक्री. जे चक्र वर गेलं होतं तेच आता खाली येतं, अनेकदा जास्त वेगाने. हे ऐकताना मला 2008च्या संकटाची आठवण येतेय. घरांच्या किमतीचं पण असंच काहीचं झालं होतं ना? हो, नक्कीच. तो तर रिफ्लेक्सिव्हिटीचा एक खूप मोठा आणि भयानक नमुना होता. घरांच्या किमती कधीच कमी होत नाहीत, हा त्यावेळचा गैरसमज. अच्छा. आणि मग लोकांनी कर्ज घेतली, बँकांनी दिली, किमती वाढल्या आणि मग जेव्हा ते चक्र उलटं फिरलं तेव्हा काय झालं ते आपण पाहिलंच. म्हणजे सोरोस यांच्या मती यशस्वी व्हायचं असेल तर फक्त कंपनी चांगली आहे की नाही, तिची कमाई किती आहे, म्हणजे फंडामेंटल्स बघणं पुरेसं नाही. बरोबर. ते म्हणतात की फंडामेंटल्स महत्वाचे आहेतच, पण त्याहून महत्वाचं आहे की बाजारात सध्या कोणता गैरसमज की प्रिव्हेलिंग मिसकन्सेप्शन चालू आहे हे ओळखणं. लोकांचा त्या फंडामेंटल्सबद्दल काय विश्वास आहे किंवा गैरसमज आहे हे पकडणं महत्वाचं आहे. आणि मग त्यातून जे तेजीमंदीचं चक्र तयार होतंय त्यावर स्वार होणं आणि सगळ्यात महत्वाचं वेळेवर उतरणं. बापरे, हे सगळं ऐकायला खूपच म्हणजे आकर्षक आहे, पण प्रत्यक्षात करणं किती अवघड असेल. म्हणजे बाजारात एवढा गोंधळ, एवढ्या बातम्या, हा गैरसमज ओळखायचा कसा? अवघड आहेच, प्रचंड अवघड आहे. आणि म्हणूनच सॉरोस स्वतः म्हणतात की ते खूप वेळा चुकतात. फॉलिबिलिटी हे काही भविष्य सांगण्यासारखं नाहीये. हे आहे संभाव्यता आणि रिस्क मॅनेजमेंट. सॉरोस यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. कोणतं? ते म्हणतात, तुम्ही बरोबर आहात की चूक हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्ही बरोबर असताना किती पैसे कमावता आणि चूक असताना किती गमावता. वाव, म्हणजे नफा मोठा आणि तोटा कमी ठेवायचा. अगदी. त्यांचं खरं कौशल्य हे नव्हतं की ते नेहमी बरोबर असायचे, तर ते लोकांच्या चुकांचा पॅटर्न ओळखायचे, त्या गैरसमजांवर धाडसी बेट लावायचे, पण मोजून मापून. आणि चूक झाली की पटकन मान्य करून बाहेर पडायचे. आणि याच प्रामाणिकपणाबद्दल पुस्तकात पण आहे म्हणतात, त्यांची स्वतःची ट्रेडिंग डायरी. घेतले, का घेतले, मनात काय विचार चालू होते, हे सगळं रिअल टाईममध्ये लिहिलंय. खरं? हो. ते उघडपणे सांगतात, माझा हा अंदाज चुकला, इतका तोटा झाला आणि मी यातून हे शिकलो. म्हणजे ते स्वतः फॉलिबिलिटीचं तत्व जगतात आणि ते जगासमोर मांडायला कचरत नाहीत. एका मोठ्या इन्व्हेस्टरच्या मनात काय चाललंय हे बघायला मिळणं खूप दुर्मिळ आहे. हे खरंच खूप वेगळं आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्या श्रोत्यांसाठी आपण काय महत्वाचे मुद्दे काढू शकतो, काय लक्षात ठेवायचं? मला वाटतं 4 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, बाजार हे काही निर्जीव यंत्र नाही, ते माणसांनी बनलेलं आहे. त्यांच्या भावना, भीती, आशा, लोभ आणि चुकांनी चालतं. त्यामुळे बाजारातली किंमत नेहमीच बरोबर नसते.
म्हणजे आकड्यांमागच्या माणसांना विसरायचं नाही. दुसरा मुद्दा? दुसरा, बाजारात किंवा एखाद्या सेक्टरमध्ये कोणता मोठा गैरसमज पसरलाय हे ओळखायला शिका. अशी कोणती गोष्ट आहे जी सगळेच खरी मानून चालली आहेत, पण ती कदाचित चुकीची असू शकेल. या गैरसमजांमध्येच संधी किंवा धोका असतो. म्हणजे फक्त काय चाललंय हे नाही, तर लोकांना काय वाटतंय हे पण महत्वाचं. तिसरा मुद्दा? तिसरा, विचार करताना नेहमी त्या फीडबॅक लूपचा, रिफ्लेक्सिव्हिटीचा विचार करा. फक्त कंपनी आज कशी आहे हे बघू नका. विचार करा, जर शेअरचा भाव वाढला तर त्याचा कंपनीवर काय परिणाम होईल, गुंतवणूकदारांचा विश्वास कसा बदलेल, किंवा भाव पडला तर काय होईल. अच्छा, म्हणजे परिणामांचा परिणाम काय असेल याचा विचार करायचा. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा, चुका मान्य करायला शिका. आपण नेहमी बरोबर असू शकत नाही, आपण चुकणारच. चूक लवकर ओळखणं आणि नुकसान थांबवणं, कट युअर लॉसेस, हे खूप महत्वाचं आहे. परत तेच, बरोबर असताना किती कमवता आणि चूक असताना किती गमावता यावर सगळं आहे. चूक मान्य करणं खरंच कठीण असतं, पण महत्वाचं आहे म्हणता तुम्ही. हो. द अल्केमी ऑफ फायनान्स हे पुस्तक समजायला कदाचित सोपं नसेल, पण त्याचा जो मूळ संदेश आहे की बाजार हे मानवी चुका आणि समजुतींच्या खेळातून चालतात, तो खूप महत्वाचा आहे. हे पुस्तक आपल्याला बाजाराकडे एका कोळ्यासारखं नाही, तर एका जिवंत कथेसारखं बघायला शिकवतं. एक कथा जी लाखो लोक मिळून लिहितायत, ज्यात आपणही आहोत. अगदी. आणि या कथेचं स्वरूप, तिची पात्र, तिचं कथानक जर आपण थोडं समजून घेतलं तर त्यात टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढते. नक्कीच. आजच्या चर्चेतून मिळालेले हे विचार खरंच खूप महत्वाचे आहेत. आशा आहे की बाजाराकडे बघण्याचा एक वेगळा, अधिक मानवी दृष्टिकोन मिळाला असेल. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. जर आर्थिक बाजारपेठा खऱ्याच अशा रिफ्लेक्सिव्ह असतील, जिथे आपल्या समजुती आणि वास्तव एकमेकांना बदलत असतील, तर मग केवळ आर्थिक बाजारच का, आपलं राजकारण, समाजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध इथेही असेच रिफ्लेक्सिव्ह चक्र नसतील का? आपली मतं, आपले पूर्वग्रह आणि आपल्या आजूबाजूचं वास्तव हे इतर ठिकाणी एकमेकांना कसं बदलत असतील यावर विचार करायला हरकत नाही. अगदी महत्वाचा मुद्दा. चला, तर मग आजची चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू. तोपर्यंत विचार करत रहा.